तर दिवाळी फराळ विशेषमध्ये आज आपण पाहतोय अगदी परफेक्ट पद्धतीनं मोत्यासारखी बुंदी बनवून मोतीचूर लाडू अगदी सहज केलेले आहेत। इथं मोतीचूर लाडू करायचे म्हटलं की पाण्याचं प्रमाण जमत नाही, तर इथं पाण्याचं प्रमाण परफेक्ट असल्यामुळे मोतीचूर लाडू एकदम मस्त झालेले आहेत। तेलाचं प्रमाण कसं असावं किंवा मोतीचूर गोल गरगरीत होण्यासाठी काय करावं हे सर्व एक ना अनेक टिप्स व्यवस्थित व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। तर बघू शकता किती छान पहिला घाणा आपला तयार करून झालेला आहे। वाटते का की आपण ही घरी बनवले, तळले सुद्धा एकदम परफेक्ट। झाऱ्या घेताना 40 नंबर साईजचाच झाऱ्या घ्यायचा, त्यापेक्षा बारीक घ्यायचा नाही, म्हणजे वेळ लागत नाही मोतीचूर लाडू करायला। आता बुंदी पाडताना उजव्या हाताने अशा प्रकारे कढईच्या मधोमध धरायचं आणि डाव्या हाताने पीठ वरतून जी पट्टी असते मधोमध त्याच्यावर सोडायचं, म्हणजे बुंदी एकसारखी होते। मोतीचूरचे लाडू करण्यासाठी अतिशय सोपी पद्धत आहे, त्यामुळे मोठा व्हिडिओ सविस्तर पाहून रेसिपी ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।